नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एस-आय-आर करताना लग्न करून आलेल्या महिलेला मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी करताना आपल्याला तिच्या माहेरी तिच्या वडिलांचे किंवा आईचे नाव तसेच त्यांचा 2002च्या यादीतील एसी नंबर, यादी भागाचे नाव व अनुक्रमांक लागणार आहे. अशावेळी आपल्याला BLO म्हणून त्यांना विचारणा करताना त्यांना देखील याबाबत माहिती नसणार आहे किंवा असल्यास आपलं काम सोपं होईल. परंतु ही माहिती त्यांना माहीत नसल्यास त्यांनी ही माहिती कशी शोधावी किंवा BLO म्हणून आपण ही माहिती स्वतःच त्यांच्या दिलेल्या काही माहितीवरून आपण ही माहिती अत्यंत सोप्या पद्धतीनं शोधू शकतो. जेणेकरून आपल्याला आपला जो प्रोजेनी मार्क करायचा आहे त्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे. आता आपण प्रथम BLO ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस एस-आरला आपण क्लिक करणार आहोत आणि इथे मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी जेव्हा करू, तेव्हा आपण समजा ज्या मतदाराचं नाव इथे आपण शोधूयात. समजा ह्या मतदाराला आपण शोधलंय, त्याला मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी करणार आहोत आणि इथे आपल्याला प्रोजेनी करताना लग्न करून आलेल्या महिलेच्या बाबतीत आपल्याला त्यांच्या वडिलांचं किंवा आईचं नाव आपल्याला इथे लागणार आहे. जेणेकरून आपल्याला त्याला मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी करता येईल. त्यासाठी मागील जो एस-आय-आर झालेला आहे त्यातील त्याचा असेंब्ली क्रमांक आणि लास्ट एस-आय-आर पार्ट नंबर, लास्ट एस-आय-आर पार्ट सीरियल नंबर लागणार आहे आणि त्यानंतरच ते त्या ठिकाणी प्रोजेनी म्हणून ॲड होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहेरी आलेल्या महिलेला मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी करताना तिच्या माहेरील तिच्या आई किंवा वडिलांचं नाव मागील एस-आय-आरमध्ये कसं शोधायचं याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे. आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आता यानंतर आपल्याला त्या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार आपल्याला आपल्या मोबाईल किंवा आपल्याकडे जर लॅपटॉप असेल तर त्याचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. जर आपण हे काम मोबाईलवर करणार असाल तर जशी व्हिडिओमध्ये स्क्रीन दिसते ती दिसण्यासाठी आपल्याला उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट असं निवडून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला गुगल सर्च करताना जे आपली voters.eci असं नुसतं सर्च करायचं आहे. .gov.in असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला वोटर सर्व्हिस पोर्टलचं एक वेबसाईट या ठिकाणी आपल्याला ओपन झालेली दिसेल. आता या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026 बाबत इन्युमरेशन फॉर्म आणि सर्च युअर नेम इन लास्ट SIR हा सर्च युअर नेम इन लास्ट SIRचा जो ऑप्शन आपल्याला दिसतोय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सदर महिलेनं जी माहिती आपल्याला देणार आहे त्या माहितीनुसार आपल्याला तिच्या वडिलांचं नाव आपण अशा पद्धतीनं शोधू शकता किंवा जरी आपल्याला स्वतः जेव्हा SIR सर्व्हे सुरू होईल तेव्हा आपल्याला BLO यांना माहिती देण्यासाठी स्वतः मतदार सुद्धा या व्हिडिओच्या मदतीनं स्वतःही आपल्या प्रिव्हियस SIR मधील माहिती शोधू शकतील. तर इथे आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्टेट निवडायचं आहे जे की अशा पद्धतीने आपल्याला सर्च करून आपण ते शोधू शकता. त्यानंतर 2000 डिस्ट्रिक्ट इन 2002 मधील जिल्हा, तर तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. समजा आपण इथे जिल्हा निवडलाय. जो काही जिल्हा ती महिला ज्या जिल्ह्यामधील असेल तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथे पहा काही मॅन्डेटरी फील्ड्स आहेत. स्टेट आपल्याला कंपल्सरी टाकायचं आहे. असा लाल टिंब किंवा लाल स्टार जो आहे या स्टारला आपल्याला ह्या सगळ्या मॅन्डेटरी गोष्टी लागणार आहेत. त्यानंतर इथे आपल्याला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी इन 2002 मधील जी असेंब्ली आहे ती आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता समजा जी काही असेल ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ते दिलेल्या माहितीनुसार. त्यानंतर इथे पोलिंग स्टेशन नेम दिलेला आहे. जर जे काही पोलिंग स्टेशन नेम असेल तर त्या नावासाठी आपण अशा पद्धतीनं नाव इथे टाकून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला ते शोधणं सोपं जाईल. तर अशा पद्धतीनं दिलेल्या माहितीनुसार आपण नाव टाकायचं आहे आणि खाली इलेक्टर्स फुल नेम इन लास्ट SIR इन 2002 म्हणजे
तिच्या वडील किंवा आईची माहिती शोधत असाल तर आईचं नाव टाकून आपल्याला या ठिकाणी ही माहिती शोधायची आहे. अशा पद्धतीनं नाव टाकायचं आहे आणि खाली दिलेला कॅप्चा इमेज भरायचा आहे. आता या ठिकाणी ही जी माहिती आहे, ही नाही भरली तरी आपल्याला काही अडचण येणार नाही. फक्त जी दिलेली माहिती आहे, जी स्टार केलेली माहिती आहे, ती कंपल्सरी लागणार आहे आणि अशा पद्धतीनं कॅप्चा टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल डाउन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं त्या संबंधित त्या नावाशी रिलेटेड जेवढी काही नावं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. त्यातलं समजा जे नाव आपल्याला आवश्यक आहे, ते आपल्याला सुरुवातीलाच त्याचा कीवर्ड आपल्याला या ठिकाणी दिलेला असेल. ज्या ठिकाणी स्टेट दिलेला आहे, डिस्ट्रिक्ट आहे, एसी नंबर अँड नेम आहे. त्यानंतर पोलिंग स्टेशन अँड नेम आहे आणि पार्ट नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आता ही माहिती घेऊन आपण पुन्हा आपल्या BLO ॲपमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या महिन्याला सेल्फ ॲज प्रोजेनी ॲड करून पाहणार आहोत. आता आपल्याला ही माहिती मिळालेली आहे आणि या माहितीवरून आपल्याला पुन्हा BLO ॲपमध्ये आपल्याला आता सेल्फ प्रोजेनी करायचं आहे. तर त्यासाठी आपण जाऊयात पुन्हा मोबाईलच्या आत्ताच BLO आपण ॲप. voters.eci.gov.in यावरून आपण मागील SIR मधील महिलेच्या वडिलांविषयी किंवा आईविषयी आपण EC नंबर, पोलिंग स्टेशन नेम आणि पार्ट सिरियल नंबर आपण शोध दिला आहे. आता आपण पुन्हा आपल्या मोबाईलच्या BLO ॲपमध्ये येणार आहोत. मॅपिंग ऑफ इलेक्टर्सवर क्लिक करणार आहोत. इथे इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनीवर क्लिक करणार आहोत. ज्या महिलेची वडिलांची माहिती आपण घेतलेली आहे त्यांना सर्च करायचं आहे. मार्क सेल्फ ॲज प्रोजेनीवर क्लिक करायचं आहे. इथे स्टेट ऑलरेडी आलेला आहे आणि इथे स्टेट निवडण्यासाठी संधी नाही. फक्त महाराष्ट्रातीलच आपल्याला इथे व्यक्ती सेल्फ प्रोजेनी करता येणार आहेत. तर लास्ट SIR AC नंबर आपल्याला दिल्याप्रमाणे तो इथून शोधायचा आहे. जो काही आपण जो वेबसाईटवरून आत्ता शोधला तो नंबर आपल्याला या ठिकाणी शोधून टाकायचा आहे. त्यानंतर इथे पार्ट नंबर येईल. तो पार्ट नंबर टाकायचा आहे आणि त्यांच्या वडिलांचा सीरियल क्रमांक जो काही अनुक्रमांक आहे तो टाकायचा आहे. सर्च डिटेलवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं ती माहिती इथे दिसेल. रिलेशन विथ इलेक्टर इथे सिलेक्ट रिलेशन टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. डॉटर आहे की कोण आहे? तर इथे डॉटर आहे आणि याला ॲड करायचं आहे. अशा पद्धतीनं आपला प्रोजेनी ॲड होऊन जाईल आणि अशाच पद्धतीनं आपण आपल्या महिलेनं दिलेल्या माहितीवरून आपण प्रिव्हियस SIR मधील तिच्या वडिलांची किंवा आईची माहिती आपण या पद्धतीनं घेऊ शकाल आणि आपला सेल्फ प्रोजेनी आपल्याला या पद्धतीनं करता येईल आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला ही माहिती मिळवता येईल. त्यासाठी वेटिंग करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण SIR बाबतचे संपूर्ण व्हिडिओ आणि मार्गदर्शन आपण आपल्या YouTube चॅनलद्वारे करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.